हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। कशा आहात तुम्ही सर्व? आशा व्यक्त करते छानच असाल। तर आजचा हा व्हिडिओ श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारचा आहे। काही कारणास्तव एडिटिंग वगैरे काही जमले नाही, खूपच बिझी शेड्यूल झालेलं आहे आता, म्हणून मग जसं वेळ मिळेल तसं मी व्हिडिओ एडिट करून अपलोड करते। तर याआधीच मी आपल्या चॅनलवर रुद्राभिषेक कसा करावा याची डिटेल माहिती असलेला व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तुम्ही जर तो पाहिला नसेल तर तो नक्की पहा। आज महादेवांचा आशीर्वादच लाभला मला, म्हणजे मी आज बेलपत्र जे काल घेऊन आलेले ते स्वच्छ करत होते, तेव्हा अचानक स्वच्छ करता करता मला 5 मुखी बेलपत्र मिळालं होतं। आणि मग मी ते साईडला ठेवलेलं का म्हणजे व्हिडिओमध्ये पण दाखवीन असं करून मी साईडला ठेवलेलं आणि बाकीचे सगळे स्वच्छ करून एका ताटात भरून ठेवलं। पण मग नंतर सगळं साहित्य खाली मी टिपॉयवर आधी एकत्र करत असते सर्व साहित्य आणि मग खाली घेत असते। मग सर्व साहित्य एकत्र करत असताना तो नकळत माझ्याकडून त्या म्हणजे सर्व बेलपत्रामध्ये मिक्स झाला आणि किती शोधला तरी मिळालंच नाही। म्हणजे ही महादेवांनी म्हणजे आशीर्वाद दिला आणि नंतर परीक्षा पण घेतली। आजचा रुद्राभिषेक खास आणि विशेष होण्यासाठी एक कारण आणि मला खूप म्हणजे आत्मिक समाधान आणि आनंदही झाला का म्हणजे आजचा रुद्राभिषेक हा मी स्वतः न करता आहोंनी आज रुद्राभिषेक करण्याची इच्छा व्यक्त केली आणि म्हटलं मी करू का? तर मी म्हटलं हां नक्की करा, तुम्ही करा आणि मग मी वाचते। आणि म्हटलं जर मी वाचणार असेल तर मग आज रुद्र यंत्रावर सुद्धा अभिषेक होईल। म्हणजे मी जेव्हा एकटी करत असते तेव्हा मग वाचन आणि मग पळीपळीने रुद्र यंत्रावर पाणी टाकणं शक्य होत नाही। आजच्या पूजेचं अजून एक विशेष म्हणजे आज मी जे त्रिशूल आणलेलं म्हणजे माझ्या जाऊबाईंनी मला माझ्यासाठी म्हणजे आमच्या तिघींसाठी घेतलेला हा त्रिशूल, तर त्याची स्थापना जवळजवळ 2 वर्ष झाले मी करणार असे तो राहूनच गेलेला। आणि ते म्हणजे बोलतात ना प्रत्येक गोष्टीसाठी एक योग्य वेळ आणि एक योग्य व्यक्ती असणे गरजेचं असतं। म्हणून आज रुद्राभिषेकाची होती, म्हणजे मी एवढे वर्ष झाले रुद्राभिषेक करते पण आहो कधीच घरी नसतात। आज सडनली त्यांना सुट्टी होती म्हणून मग आज आणि तोही योग आला त्रिशूलाचा अभिषेक करून त्रिशूलाची स्थापना करण्याचा। मग मी त्यांच्या हस्तेच तो त्रिशूलाचा पंचामृताने अभिषेक वगैरे करून घेतला, मंत्रोच्चारण करून त्याची विधिवत स्थापना केली आणि मग मी अभिषेकाला सुरुवात केली। तर आज आहो असल्या कारणाने मग मी पठण करत होते। रक्तवर्ण पद्मनेत्र स्वास्वज्ञ कथा टोपीचे माला दंडक मंडूळ कंटया रक्षण त्रिगुण रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तोस्तरा कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार पाय माम श्री स्वामी समर्थ। रुद्राभिषेकाला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम स्वामी स्तवन म्हणून घ्यायचं, नंतर एक माळ ओम नमः शिवाय मंत्राची म्हणायची आणि मग अभिषेकाला सुरुवात करायची। गणपती अथर्व शीर्ष प्रथम म्हणून अभिषेकाला आपण सुरुवात करायची। इथे मी सर्वप्रथम गणपती अथर्व शीर्ष म्हणत आहे। ओम भद्र कर्णेभाय शृणु मयामदेव भद्र पश्यमाश्रभिर्जयत्राः स्थिरेत्रज्ञस्तुष्टुवांसस्तुनुभूम्यः वेमेश्य देवदित्तदयाधुः। ओम स्वस्ति न इन्द्रो दृश्यवासा स्वस्ति न पुष्पा विश्वोविदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु। ओम शांती शांती। माझी अशी भरपूर दिवसापासून इच्छा होती की म्हणजे शिवलिंगावर अभिषेक होता रुद्रयंत्रावरही अभिषेक झाला पाहिजे, पण प्रत्येक एकट्याने करणं खरंच शक्य होत नाही। कारण की आपण जेव्हा वाचनाकडे लक्ष असतो तेव्हा आपण एका हाताने पाणी म्हणजे एवढा वेळ 2 तास आपण नाही टाकू शकत। म्हणून मग मी रुद्रयंत्र म्हणजे अभिषेक वगैरे केल्यानंतर त्याची एका साईडला गणपतींची स्थापना करते आणि एका साईडला रुद्रयंत्राची स्थापना करते आणि अभिषेक पात्राची जलधारा ही आपल्या शिवलिंगावर सतत वाहत असते आणि मग मी रुद्राचं पठण करत असते। परंतु जे आपल्या मनातल्या इच्छा हे महादेवांना लगेच कळतात, याचाच अनुभव मला आज म्हणजे आजच्या दिवशी आलेला। आणि पहिल्यांदाच रुद्राभिषेक करताना घरी होते आणि ते सुद्धा पहिल्यांदाच अभिषेक करत होते आणि त्यांना ॲक्च्युली आयडियाच नव्हती की एवढाही वेळ लागतो, पण त्यांना मी सांगितलेलं की एवढा वेळ लागतो, पण त्यांनी बसण्याची तयारी दाखवली आणि त्यांच्या हस्ते हा रुद्राभिषेक झाला। म्हणजे महादेवांच्याच मनात होतं की आहोंच्या हातातून आज अभिषेक घडावा, म्हणजे रुद्रयंत्राचाही अभिषेक होईल। म्हणजे जे आपण जे चिंतत असतो आणि आपली जर प्रामाणिक इच्छा असते
भक्ती करायची, तर त्याला मार्ग हा आपला म्हणजे आराध्यच, आपला देवच आपल्याला तो मार्ग दाखवत असतो आणि त्याची व्यवस्था तेच करून घेत असतात. अशा प्रकारे इथे छान जलाभिषेक झालेला आणि त्याच्यानंतर महादेवांची पिंड आणि रुद्रयंत्र दोन्ही स्वच्छ करून त्यांना भस्म वगैरे लावून घेतलं. बेलाचं फळ, धोत्र्याचं फळ अर्पण केलं आणि मग नंतर शिव अष्टोत्तर नामावली म्हणण्यास सुरुवात केली आणि त्याप्रमाणे बेलपत्र त्यांनी अर्पण करायला सुरुवात केली. अहो, हे पहिल्यांदाच करत असताना त्यांना जरा म्हणजे गडबडल्यासारखं होत होतं, पण काही नाही. भगवान महादेव हे साधे भोळे आहेत. त्यांना साधी भोळी आणि स्वच्छ मनाने केलेली सेवा ही अतिशय प्रिय असते. आपण असं कित्येक वेळा म्हणतो की माझ्याकडे वेळ नाही, मला माझ्याकडनं एवढं होणं शक्य नाही, माझ्याकडनं असे नियम पाळले जाणार शक्य नाही. पण असं काहीच नाही. जर आपण एखादी गोष्ट मनात ठरवली तर आपण ती नक्कीच करू शकतो आणि आपली इच्छाशक्ती एवढी प्रबळ हवी की त्या आपल्या प्रयत्नांना यश देण्याचा परमेश्वरालाही भाग झाला पाहिजे की एवढे आपले प्रयत्न हे प्रामाणिक असले पाहिजेत. तर म्हणजे सांगायचं असंच आहे की म्हणजे अशक्य शक्य करतील स्वामी. म्हणजे आपण उगाचच एखाद्या गोष्टीकडे निगेटिव्हिटीने न पाहता सकारात्मक दृष्टिकोनाने प्रत्येक गोष्टीकडे पाहिलं तर प्रत्येक गोष्टीत आपल्याला यश नक्कीच मिळेल. मी हे नुसतं सांगत नाही, तर हे मी अनुभवलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगते. सर्व अभिषेक संपन्न झाल्यानंतर आजची जी शिवामूठ होती ती तिळाची होती. मग मी शिवामूठ अर्पण व आजच मी शिवलीला अमृत ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करणार होते, म्हणून मग पोथीचं पूजन अभिषेकानंतर मग पोथीचं पहिल्यांदा पूजन केलं आणि मग मी प्रदोषसमयीच शिवलीला अमृताचे जे साप्ताहिक पारायण आहे ते प्रदोषसमयीच करते आणि मग नेमून दिलेले ते 2 अध्याय मी संध्याकाळी वाचणार. मी शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण कसे करते, काय नियम पाळते आणि त्याचं उद्यापन कशा प्रकारे करते या संदर्भात डिटेल व्हिडिओ मी कालच अपलोड केलेला आहे. तर तुम्ही तो पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट करून नक्की तो व्हिडिओ पहा. तर तुम्हाला शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण कसे करायचे याबद्दल नक्कीच माहिती मिळेल. आणि हे सर्व झाल्यानंतर मग मी आरती करून घेतली महादेवांची. श्रावणी सोमवार म्हटलं की माझी तर खूपच गडबड असते, पण यावर्षी जरा रिलॅक्स आहे कारण की यावर्षी सोमवारी मी ऑफिसला जाण्याचं टाळतेच, म्हणजे मोस्ट ऑफ मी जातच नाही आहे. आणि मग घरी असल्यावर जरा निवांत सगळी पूजा वगैरे करता येते. नाहीतर मग मी दरवर्षी कसं करते, सकाळी ऑफिसला जाणार, सगळी कामं झाली का मग घरी आल्यावर पहिल्यांदा शिव मंदिरात जाणार, शिवामूठ अर्पण करणार मंदिरात, त्याच्यानंतर मग घरी आल्यावर रुद्राभिषेक, म्हणजे आधी जेवण बनवून रेडी ठेवायचं आणि मग रुद्राभिषेक करायचा. अशा प्रकारे सर्व पूजा झाल्यानंतर आम्ही 4:30ला म्हणजे आम्ही फराळ करायला बसलेलो दोघंही. 4:30 वाजलेले आम्हाला. तर तुम्हाला आजचा रुद्राभिषेक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि याच्यानंतर हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे. मी पारायणाला बसलेली, म्हणजे आज संकल्पयुक्त साप्ताहिक शिवलीला अमृत ग्रंथाची पारायणाची सुरुवात होती. आजचे अध्याय होते 1 आणि 2, पण त्याआधी मानस पूजा, शिवमहिम स्तोत्र वगैरे सर्व वाचायचं असतं. मग ते मी वाचून घेतलं आणि त्याच्यानंतर जेवणाची वगैरे तयारी केली. आज जेवणात काही साधंच केलेलं, म्हणजे खीर, चपाती आणि भाजी, डाळ भात भाजी बनवलेली. सर्वच गोष्टी एका व्हिडिओमध्ये शेअर करणं शक्य होत नाही कारण की व्हिडिओ हा मग मोठा होतो. तर इथे मी खीर बनवत ठेवलेली, चपात्यांचं पीठ मळून ठेवलेलं. अशा प्रकारे सर्व जेवण मध्ये बनवून घेतलं. आणि मग बघा आमची किट्टू राणी देवाला नैवेद्य दाखवते. तिचं म्हणणं आहे मीच दाखवणार देवाला नैवेद्य. तर मग जशी तिची आणि तिनेच सगळं वाढवलं आणि मग ती नैवेद्य दाखवते. मुलं पण कशी असतात, त्यांची एक इच्छा असते. चला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही.